चला तर आज आपण आलू पराठे बनवणार आहोत। त्याच्यासाठी आपण आलू उकडून मॅश करून घेतलेले आहेत व त्याला आपण फोडणी करणार आहोत। त्याच्यासाठी आपण तेल टाकलेलं आहे, त्याच्यात थोडंसं जिरं टाकून घ्यायचं, मोहरी टाकायची नाही। जिरं जास्त तडतडू द्यायचं नाही, फक्त आपल्याला तेलामध्ये थोडं कांदा फ्राय करून हिरवी मिरची टाकून बटाटा टाकायचा आहे। व जाडसर असं हिरवा ठेचा टाकायचा आहे, त्याच्यामुळे उग्र वास येत नाही मिरचीचा। कोथिंबीर भरपूर टाकायची आहे, फोडणी केल्यामुळे पराठे छान होतात। सहसा कोणी फोडणी करत नाही। थोडंसं लाल तिखट टाकायचं। तिखट मीठ भरपूर असल्यामुळे पराठे खूप छान होतात, चव पण लागते। आता आपण ही जी भाजी बनवलेली आहे ती आपण थंड करायला ठेवू, त्याच्यानंतर आपण पीठ मळून घ्यायचं आहे त्याच्या पराठ्यासाठी। आता पिठामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहोत व थोडंसं तेल टाकून घ्यायचं। तेल टाकल्यामुळं मऊ असा पटकन असा पराठा आपला खायला अगदी सहज तुटते। एकदम असं पातळ मऊ पीठ चुरून घ्यायचं आहे। 5-10 मिनिट याला मुरू देऊन पुन्हा आपण ह्याचे पराठे बनवायचे। आता ह्याचा आपण उंडा करून घ्यायचा। भरपूर आपण याच्यामध्ये भाजी भरून घ्यायची। पराठा असा अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे। आता आपण पराठा तव्यावर टाकून घ्यायचा। त्याच्यावरून तूप घ्यायचं टाकून। वरून तूप टाकून असं खरपूस भाजून घ्यायचा आपण पराठा।